कूलरचा शॉक लागून 2 लहान मुलींचा मृत्यू घडलेला आहे। अकोला जिल्ह्यातल्या काळेगावातली ही घटना असल्याचं समजतंय। कूलरचा शॉक लागला आणि 2 लहान मुलींचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अकोला जिल्ह्यातली ही सगळी घटना आहे। काळेगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे। अपडेट जाणून घ्या, उमेश अलवणे आपल्या सोबत आहे। उमेश, ही घटना नेमकी कशी घडली? दीपक, कोट तालुक्यातलं काळेगाव नावाचं गाव आहे। तिथे या 2 मुली ज्या आहे, एकीचं नाव त्यापैकी ईशानी प्रवीण ढोले आणि दुसरीचं नाव जे आहे प्रियांशी सोपान मितकर। या दोन्ही मुली ज्या आहे आपल्या मामाच्या घरी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी आल्या होत्या। दुपारी त्या दोघीही खेळत असताना त्या दोघींचाही जो स्पर्श एका कूलरला झाला आणि नेमकं त्याच वेळी त्या कूलरमध्ये विजेचा प्रवाह होता आणि या वेळी दोघींना विजेचा जो धक्का लागला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आणि दीपक, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की गेल्या महिनाभरात अकोला जिल्ह्यात अशा 5 एकूण मृत्यू झालेले आहेत कूलरच्या शॉक लागून। त्यामुळे कूलर वापरताना जरी आता उन्हाळा संपत आला असला तरी कूलर वापरताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असं आवाहन जे महावितरणने केलेलं आहे। आणि या दोन्ही चिमुकलींचा मृत्यू सर्वांनाच अतिशय हेलावून टाकणारा असा हा लावणार आहे असं म्हणता येईल। दीपक, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।